माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील की अनिकेत देशमुख यापैकी कोणाच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। यामध्ये सध्या माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे। माढ्यातून भाजपनं पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप समजलं नाही। शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि शेकापचे अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली। या भेटीत नेमकं काय झालं याबाबतची माहिती पाहूयात। शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत, त्यामुळे आपण शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याची माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली। संदर्भात चर्चा केली, माढा लोकसभा संदर्भात आम्ही चर्चा केली आणि एकंदर संपूर्ण आढावा त्यांना माढाच्या मतदारसंघामध्ये असलेल्या लोकांचं मत हे मी त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं, समजून काय ग्राउंड रिपोर्ट, आणि अशा चर्चा चालल्या आणि त्यांचं सकारात्मक आहे। आम्ही स्वतःही इच्छुक आहोत माढ्यामध्ये। सध्या माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात रोष आहे, तर महाविकास आघाडीला चांगलं वातावरण असल्याचं अनिकेत देशमुख म्हणाले। येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेऊ असं साहेबांनी सांगितल्याचं अनिकेत देशमुख यांनी सांगितलं। दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळत आहे। यावर बोलताना अनिकेत देशमुख म्हणाले की मोहिते पाटील आणि आमचे संबंध चांगले आहेत, ते सध्या महाविकास आघाडीत नाहीत, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही असं अनिकेत देशमुख म्हणाले। येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेऊ असं साहेबांनी सांगितल्याचं अनिकेत देशमुख म्हणाले। गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। याबाबतची माहिती खुद्द जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली होती, मात्र अद्याप कोणीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही। तर दुसरीकडे अनिकेत देशमुखांनी शरद पवार यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे, त्यामुळे आता शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार, मोहिते पाटील की देशमुख, अशी चर्चा सुरू झाली आहे।